नमस्कार, मी वीणा. श्लोक मराठीच्या बातमीपत्रात सर्वांचे स्वागत. लोकसभा निवडणुकीत सेना भाजपाचे मुंबईतील 6 खासदार निवडून आले असले तरी मुंबईतील आमदार मात्र गेल्या 5 वर्षात फोल ठरले आहेत, अशी माहिती प्रजा फाउंडेशनने दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले. या अहवालात युतीच्या 9 आमदारांपैकी पहिल्या 10 आमदारांमध्ये केवळ दोघांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे 4 कोपचे आमदार योगेश सागर मात्र सलग 3 वर्ष पहिला क्रमांक गाठला आहे. प्रजा फाउंडेशनने या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सेना भाजप प्रत्येकी एकच आमदार कार्यक्षम असल्याचे स्पष्ट झाले. आघाडीच्या आमदारांनी मात्र बाजी मारली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी मुंबईतील एकूण आमदारांच्या कामगिरीत 2.7% अशी घट झाली आहे, अशी माहिती या संस्थेने काढलेल्या अहवालात स्पष्ट झाली आहे. सिविक इश्यूज पे ज़्यादा सवाल पूछे हैं. अगर ऐसा कैटेगरी देखेंगे पेज 64 अगर उठा सके तो मैं हमारे कैटेगरी से समझा सकता हूँ. सो जो सोशल इंफ्रास्ट्रक्चर है उसके ऊपर मैक्सिमम क्वेश्चन आए हैं. उसमें सिविक जो इशू है उसके ऊपर सब इशू है, उसके ऊपर रोड सिविल ऐसे इशू है उसके ऊपर ज़्यादा सवाल आ रहे हैं. हमारा मुद्दा वही रहा है कि ये जो इश्यूज है वो म्यूनसिपल कॉर्पोरेशन के रिलेटेड ज़्यादा इश्यूज है और उनके जो सवाल है वो उसके उन इश्यूज के रिलेटेड ज़्यादा आए हैं. आगामी विधानसभेसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने आघाडीकडे 24 जागा मागणार असल्याचे जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीतही पीपल्स रिपब्लिकन पक्ष काँग्रेस आघाडीसोबत कायम राहणार आहे. मात्र या आघाडीने आमच्या पक्षाला जागा वाटपात 24 मतदारसंघ सोडले पाहिजेत हा प्रस्ताव घेऊन आपण आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीत आमचा पक्ष काँग्रेस आघाडी सोबत होता. त्यावेळी आम्ही एकही जागा मागितली नव्हती. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत जागा सोडण्याचे आश्वासन काँग्रेसने आम्हाला दिले होते. त्यानुसार विदर्भातील कामठी, अर्जुनी, मोरगाव, खानदेशातील देवळाली, भुसावळ, नाशिक पूर्व, पश्चिम महाराष्ट्रातील श्रीरामपूर, मिरज, इचलकरंजी, मराठवाड्यातील औरंगाबाद पश्चिम, कळमनुरी, बदनापूर, किनवट, कोकणातील अंबरनाथ, उल्हासनगर, मानखुर्द, शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व अशा 24 जागांसाठी पीआरपीचा आग्रह राहणार असल्याचे कवाडे म्हणाले. मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यासाठी आता पालिका नवीन धरणाची निर्मिती करणार आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी महानगरपालिका उभारत असलेल्या प्रस्तावित गारगाई धरणाचा जिओ टेक्निकल सर्व्हे करण्यास केंद्र सरकारने मंगळवारी परवानगी दिली. या धरणांमुळे मुंबईच्या रोजच्या पाणी पुरवठ्यात आणखी 440 MLD पाण्याची भर पडणार आहे. मुंबईच्या 1.25 कोटी लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या 7 धरणे आहेत. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या या धरणांमध्ये शहापूर तालुक्यात आणखीन एका म्हणजेच गारगाई धरणाची भर पडणार आहे. हे धरण तानसा वन्यजीव अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्यामुळे या धरणाचा जिओ टेक्निकल सर्व्हे झाल्याशिवाय कामाला सुरुवात करता येत नाही. हा सर्व्हे करण्याची परवानगी नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डाकडून देण्यात येते. ही परवानगी मिळावी म्हणून गेली 1.5 वर्ष मुंबई महानगरपालिका प्रयत्न करत होती. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची रखडलेली थकबाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने सुमारे 1,10,000 कर्मचाऱ्यांना दिलासा देत कर्मचाऱ्यांना 200 कोटी रुपयांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 1,343 कोटी रुपयांची थकीत रक्कम न दिल्यास सवलती बंद करण्याच्या भूमिकेवर चर्चा सुरू असून त्यातून मार्ग निघेल अशी भूमिका घेण्यात आली असून एसटीच्या भवितव्यासाठी त्रिसूत्री योजना आखण्याची घोषणाही मंगळवारी करण्यात आली. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद उभा राहिलाय. सर्व भारतीयांची हिंदुत्व ही सांस्कृतिक ओळख असून देशातील सध्याचे रहिवासी या महान संस्कृतीचे वारस आहेत. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या विधानावरून वाद प्रतिवादांचे सत्र सुरू झाले आहे. डॉक्टर भागवत यांची बाजू घेण्याच्या प्रयत्नात भाजपचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री डॉक्टर नजमा हेपतुल्ला यांच्या बाबतीत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत भाग घेताना स्वामी म्हणाले, भारतात राहणारे हिंदू आहेत किंवा हिंदूंचे वंशज आहेत, त्यावर मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये डॉक्टर नजमा हेपतुल्ला यांचाही समावेश आहे, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न त्यांना विचारला असता हेपतुल्ला यांचे पूर्वज सिद्ध करण्यासाठी त्यांची DNA टेस्ट करून घेतली जाईल आणि ही बाब सिद्ध केली जाईल असे वादग्रस्त उत्तर स्वामी यांनी दिले. स्वामी यांच्या या विधानावर काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी टीका केली आहे.
स्वामी यांचे हे वक्तव्य चुकीचे असून या प्रकरणी त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे तिवारी म्हणाले. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनेस आमिर खानच्या पीके चित्रपटाचे पोस्टर अश्लील नाहीत असा निर्वाळा देत दिल्लीतील न्यायालयाने आमिर खान विरोधातील गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका फेटाळून लावली आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खानचे निर्वस्त्र असलेले पीके चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. या पोस्टरवर देशभरात गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणी आमिर खान, पीके चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार हिरानी, विंदू विनोद चोप्रा, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका दिल्ली कोर्टात दाखल करण्यात आली होती. या अश्लील चित्रपटामुळे समाजावर विपरीत परिणाम होईल व लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल असे याचिकाकर्ते वकील रंजन खतुमारिया यांचे म्हणणे होते. पण पोस्टर विरोधात FIR दाखल करण्यात कोणताही आधार नसल्याचे सांगत कोर्टाने याचिका फेटाळून लावली. दहीहंडी उत्सवाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती समन्वय समितीने आपला आक्षेप घेतल्यानंतर आता ठाण्यातील दहीहंडी संयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दहीहंडी संदर्भातील अटी मागे घेण्यासाठी ही याचिका करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोविंदा पथकाने दर्शवलेले विरोध व संयोजकांनी घेतलेली तटार भूमिका घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देत आहे हे पाहावे लागेल. पेड न्यूज प्रकरणी उच्च न्यायालयाकडून अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण या प्रकरणाचे याचिकाकर्ते माधव किन्हाळकर यांनी पेड न्यूज प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांना पेड न्यूज प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावेळी उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र आता किन्हाळकरांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेत आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नव्याने आलेल्या इबोला या व्हायरसने पश्चिम आफ्रिकेत थैमान घातले आहे. पश्चिम आफ्रिकेत एबोलाचा कहर चालूच आहे. या व्हायरसने 1000 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. एबोलाने आतापर्यंत 1013 लोकांचा जीव घेतला आहे तर 1848 जणांना संसर्ग झाला आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. गिनी, लायबेरिया आणि सरिया लिओन या देशांमध्ये सोमवारपर्यंत 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपातील पहिला एबोलाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला ते 75 वर्षांचे स्पॅनिश पाद्री होते. नायजेरियाचे राष्ट्रपती गुडलक जोनाथन बुधवारी राज्यातील 36 आरोग्य आयुक्त आणि गव्हर्नर्स यांची बैठक घेणार आहेत. त्यात तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. लागोसमध्ये इबोलाचे 10 केसेस आढळले आहेत. त्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. किक चित्रपटात सलमान खान सोबत काम केल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस भलतीच सलमान खानच्या प्रेमात पडली आहे. किक मध्ये सलमान सोबत मुख्य भूमिकेत दिसलेली जॅकलिन फर्नांडिस सलमान खानच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली आहे. नुकताच जॅकलिनने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ती म्हणाली की सलमान प्रेरणादायी सहकलाकार असून आता माझा आदर्श बनला आहे. सध्या जॅकलिन बँगिस्तान चित्रपटाच्या शूटिंग मध्ये बिझी आहे. ती म्हणते, पहिला चित्रपट साईन केला तेव्हापासून सलमानला ओळखते, पण त्यावेळी आम्ही फक्त ओळखत होतो. रेस 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याच्या बिग बॉस शो मुळे त्याला भेटायची संधी मिळाली. किकच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्याच्यासोबत काम करणार म्हणून खूप नर्वस होते, पण पुढे मला समजले की ती एक चांगली व्यक्ती आहे. या बातमीपत्रात मी आपली रजा घेते. तुम्ही पाहत राहा श्लोक मराठी. धन्यवाद.